myself Sri Sherke KJ. Today we are going to learn group discussion. This topic is asked in the activity sheet of HSC board examination. First of all, we see some introduction about a group discussion. A group discussion is a supervised communication activity wherein multiple participants engage themselves in exchanging views and opinions on a given topic. म्हणजे या ठिकाणी ग्रुप डिस्कशनचा अर्थ असा होतो की या ग्रुप डिस्कशनमध्ये सहभागी असलेले जे व्यक्ती आहेत त्या ठिकाणी त्या एखाद्या विषयावर त्या ठिकाणी ते आपले मत व्यक्त करतात, सांगतात. While presenting their view and opinion, the participants also remain receptive to the views and opinions of other participants. ग्रुप डिस्कशनमध्ये दुसऱ्या समोरच्या व्यक्तीच्या त्या ठिकाणी काय म्हणणे आहे, त्याचे मत काय आहे हेही त्या ठिकाणी विचारात घेतले जाते. There may be arguments and counter arguments in a positive way. ग्रुप डिस्कशनमध्ये त्या ठिकाणी मुद्द्याच्या बाजूनेही त्या ठिकाणी विषय मांडला जातो किंवा दिलेल्या मुद्द्याच्या विरुद्ध अर्थाने त्या ठिकाणी मुद्दे मांडले जातात. Similarly, some opinions are supported and some other are opposed. दिलेल्या मुद्द्याशी काही मुद्दे मिळते जुळते असतात तर काही मुद्दे त्या ठिकाणी विरुद्ध अर्थाने वापरले जातात. The general mood of the discussion decides whether the group is in favor or against the continuous issue, subject, topic. ग्रुप डिस्कशनमध्ये त्या ठिकाणी जे संभाषण होतं, ती चर्चा होती, त्यावरून त्या ठिकाणी आपणास समजते की ग्रुप डिस्कशनमधील किंवा जो विषय दिलेला आहे तो विषय त्या ठिकाणी मुद्दे त्याच्या बाजूने आहेत की त्याच्या विरुद्ध बाजूने आहेत. फायनली, अंडर द सुपरविजन of the evaluator, the member conclude the discussion on a general consensus. त्या ठिकाणी इव्हॅल्युएटर जो आहे तो शेवटी त्या ठिकाणी त्या डिस्कशनचा संभाषणाचा त्या ठिकाणी निर्णय देतो. This extract is taken from the textbook Group Discussions. A group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 or 12 participants. ग्रुप डिस्कशन ही अशी संकल्पना आहे की ही 10 ते 12 पार्टिसिपंट्समध्ये त्या ठिकाणी चर्चा केल्या जाणाऱ्या एका टॉपिकवर फॉर्मल औपचारिक चर्चा केली जाते. द पार्टिसिपंट्स ॲनालिस द टॉपिक फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह अँगल्स अँड प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन. या ग्रुप डिस्कशनमध्ये सहभागी झालेले जे व्यक्ती आहेत ते त्या ठिकाणी दिलेल्या मुद्द्याला अनुसरून आपापल्या त्या ठिकाणी बाजूने किंवा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात, आपली मते मांडण्याचा प्रयत्न करतात. द ग्रुप इज गिवन अ टॉपिक. या ठिकाणी जो ग्रुप असतो त्या ग्रुपला एक टॉपिक दिला जातो, मुद्दा दिला जातो. दे कॉन्टेम्प्लेट ऑन इट फॉर अ फ्यू मिनिट्स अँड देन स्टार्ट डिस्कशन. त्या ग्रुपला त्या ठिकाणी दिलेल्या विषयावर थोडंसं विचार करण्यासाठी वेळ दिला जातो आणि त्यानंतर त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन सुरू होते. द डिस्कशन इज युजली फॉर 10 to 15 मिनिट्स. त्या ठिकाणी ते डिस्कशन 10 ते 15 मिनटं त्या ठिकाणी चालते. एक्सपर्ट्स लिसन टू द मेंबर्स अँड इव्हॅल्युएट देम. जे कोणी तज्ज्ञ व्यक्ती असतील, एक्सपर्ट असतील, ते या ग्रुपमधील सहभागी असणाऱ्या व्यक्तींचे त्या ठिकाणी विचार ऐकून घेतात आणि त्या ठिकाणी या ग्रुप डिस्कशनचं मूल्यमापन करतात. ग्रुप डिस्कशन आर युजली हेल्ड ऑन टॉपिक्स ऑफ 4 काइंड्स. या ठिकाणी ग्रुप डिस्कशन 4 मुद्द्यावर त्या ठिकाणी असते. फर्स्ट, फॅक्च्युअल. फॉर एक्झाम्पल, plastic should be banned. Second, a social or political issue, for example, moral policing.
Third, abstract, for example, conscience. And last one, case study based, where the group discusses a case study and analysis it or offer solutions. हे त्या ठिकाणी 4 पद्धतीची त्या ठिकाणी आपण ग्रुप डिस्कशन करू शकतो. ग्रुप डिस्कशन्स आर वन ऑफ द इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड ऑफ क्लासरूम लर्निंग. वर्ग अध्यापनाची ग्रुप डिस्कशन ही अतिशय प्रभावी ठरलेली एक शिकवण्याची पद्धती आहे. दे आर यूज्ड टू सिलेक्ट कॅन्डिडेट फॉर डिफरंट कोर्सेस और फॉर जॉब्स बाय एम्प्लॉयर्स. ग्रुप डिस्कशनचा या ठिकाणी फायदा विद्यार्थ्याची विशिष्ट अशा कोर्ससाठी निवड करण्यासाठी उपयोग केला जातो. त्याच पद्धतीने नोकरीची निवड करण्यासाठीही या ग्रुप डिस्कशनचा उपयोग केला जातो. दे आर यूज्ड टू गॉज वेदर अ कॅन्डिडेट possesses certain skills required for pursuing a particular course or a job that involves working in groups, giving opinions and solve problems together to achieve common goal. या ग्रुप डिस्कशनचा त्या ठिकाणी फायदा असा होतो की त्यांच्या अंगीभूत त्या ठिकाणी जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा उपयोग करून त्या ग्रुप डिस्कशनमधून आपल्याला जे उचित असे ध्येय गाठायचे आहे त्या ध्येयामधील ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी विविध अशा पार्टिसिपंटची त्या ठिकाणी मते घेतली जातात. द कॅन्डिडेट्स आर टेस्टेड फॉर देअर नॉलेज अँड कम्युनिकेशन स्किल ॲज वेल ॲज देअर ॲबिलिटी टू वर्क ॲज अ पार्ट ऑफ ग्रुप अँड टू लीड ऑदर टुवर्ड्स कन्क्लुजन अँड सोल्युशन. या ठिकाणी ग्रुप डिस्कशन करत असताना पार्टिसिपंट्स जे असतात त्या पार्टिसिपंटचं त्या ठिकाणी ॲबिलिटी ऑफ डिस्कशन इन द ग्रुप पाहिली जाते. त्याच पद्धतीने त्यांचं कम्युनिकेशन स्किल पाहिलं जातं आणि त्या ठिकाणी शेवटी एखाद्या विषयावर काही उपाय काढता येतील का त्या ठिकाणी त्या कन्क्लुजनपर्यंत त्या ठिकाणी आपण येऊन पोहोचू शकतो. वन शुड बी एबल टू यूज हिज अंडरस्टँडिंग ऑफ अ सब्जेक्ट टू गिव्ह ओपिनियन्स ऑन इट अँड सपोर्ट हिज आयडिया विथ लॉजिकल आर्ग्युमेंट्स. जो विषय आपणास ग्रुप डिस्कशनसाठी दिलेला असेल त्यावर त्या ठिकाणी पार्टिसिपंट आपली मते मांडतात आणि आपले मते किंवा आपलं मत त्या ठिकाणी कशा पद्धतीने बरोबर आहे हे पटवून देण्यासाठी त्या ठिकाणी एक तार्किक त्या ठिकाणी ते आर्ग्युमेंट्स करतात. सिन्स कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस, it is important that besides speaking one listen to the other participants in the group discussion and respond to their ideas and take them forward. ग्रुप डिस्कशन मध्ये त्या ठिकाणी 2 पद्धतीने संभाषण केले जाते. या संभाषणामध्ये एक बोलणारा असतो तर दुसरा शांतपणे समोरच्याचे काय म्हणणे आहे त्या ठिकाणी तो ऐकतो, त्याला रिस्पॉन्ड देतो आणि त्यांनी मांडलेल्या ज्या आयडियाज आहे त्या पुढे कल्पना आहेत त्या पुढे घेऊन जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतो. यू कॅन कंट्रीब्यूट टू अ ग्रुप डिस्कशन इन सम ऑफ द फॉलोइंग वेज. ग्रुप डिस्कशनमध्ये त्या ठिकाणी आपण संभाषण करत असताना सहभागी होत असताना खाली नेक्स्ट स्लाइडमध्ये त्या ठिकाणी काही शब्दांश काही फ्रेजेस दिलेले आहेत, काही शब्द दिलेले आहेत की ज्याचा उपयोग आपणास निश्चितपणे ग्रुप डिस्कशन करण्यासाठी होणार आहे. फॉलोइंग वेज हेल्पिंग इट स्टार्ट, गिविंग डायरेक्शन टू इट, मेकिंग शुअर दॅट एव्हरीवन्स व्ह्यू आर हर्ड अँड थॉट्स अबाउट सो दॅट द ग्रुप मूव्स टुवर्ड्स सम काइंड ऑफ ॲग्रीमेंट अँड क्लोजिंग इट विथ अ समरी और अ कन्क्लुजन. पुढील जे वाक्यांश दिलेले आहेत त्या वाक्यांशाचा उपयोग त्या ठिकाणी आपले मत मांडणे, दुसऱ्याचे मत ऐकून घेणे, तो विचार पुढे घेऊन जाणे आणि शेवटी त्या ठिकाणी एक निष्कर्षापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशनमध्ये येतात. आणि ग्रुप डिस्कशन करत असताना आपणास निश्चितपणे खालील स्लाइडचा उपयोग होणार आहे. आता जे मुद्दे दिलेले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन्स
Here are some expressions you can use to perform different functions during a group discussion. त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन करण्यासाठी त्या ठिकाणी खालील जे एक्सप्रेशन आहेत ते आपणास उपयोगी पडणार आहे. एक्सप्रेसिंग ओपिनियन, आपले मत त्या ग्रुप डिस्कशनमध्ये मांडत असताना आपण खालील वाक्यांश त्या ठिकाणी वापरू शकतो. आय बिलीव्ह, सेकंड आय थिंक, थर्ड could I make a point, please, in my opinion, it seems to me. When expressing agreement, आपण सहमती दर्शवायची असेल तर खालील वाक्यांश वापरले जातात. फर्स्ट, absolutely, second, you are right, third, I fully agree with. When एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट, जेव्हा आपण एखाद्या मुद्द्याशी असहमत असतो तेव्हा खालील वाक्यांश त्या ठिकाणी वापरले जातात. आय एम अफ्रेड आय डोंट अग्री विथ. सेकंड, आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटिल डिफरंटली. थर्ड, आय कॅन सी युअर पॉइंट बट. फोर्थ, यू मे हॅव समथिंग देअर बट. फिफ्थ, आय रिस्पेक्ट युअर पॉइंट ऑफ व्ह्यू but I am sorry I can't go along with you on. ही सर्व वाक्यांश त्या ठिकाणी आपण जर ग्रुप डिस्कशनमध्ये एखाद्या मुद्द्याशी असहमत असाल तर हे वाक्यांश त्या ठिकाणी वापरले जातात. आपणास त्या ग्रुप डिस्कशनमध्ये काही सजेशन करायचे असतील, इफ वी वॉन्टेड टू सजेस्टिंग समथिंग, यूज द फॉलोइंग वर्ड्स. I think we should. Second, why don't we? Third, let's. Fourth, couldn't we? Fifth, don't you think we could? When we ask for opinion, first, what is your opinion on? Second, what do you feel about? Third, I wonder what do you think about? Fourth, I would like to know your stand on. ग्रुप डिस्कशनमध्ये आपल्याला जर एखाद्याचा मुद्दा पटला नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला जर तो पुन्हा मांडायचा असेल तर त्या ठिकाणी आपण इंटरप्टिंग कसं करू शकतो ते खालील वाक्यांशानुसार त्या ठिकाणी आपणास सांगता येईल. आय एम सॉरी टू इंटरप्ट बट. सेकंड, एक्सक्यूज मी, could I add something, please? That's true. Sorry, but. एखादा जर आपल्याला वाक्यांश इंटरप्ट करत असेल तेव्हा त्या ठिकाणी आपण त्याला कसं हाताळले पाहिजे त्यासाठी खालील वाक्यांश आहे. हँडलिंग इंटरप्शन, जस्ट अ मोमेंट प्लीज. कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेइंग? इफ यू वुड जस्ट लेट मी फिनिश. Could you wait for a minute, please? आणि त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन मधील शेवट त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने करू शकतो. कन्क्लुडिंग लाईन्स, टू समराइज, कन्क्लूड. सेकंड, वी कॅन कन्क्लूड बाय सेइंग लेट्स रन क्विकली थ्रू द मेन आयडियाज बिफोर कन्क्लुडिंग द डिस्कशन. In next slide, we see activity on this group discussion. What type of the question asked in the examination? Activity number first. This type of the question is asked in the examination. Rama, Asif, Rachana and Arav are participating in a group discussion. The evaluator has given them a topic. Teenagers are more inclined towards junk food nowadays. Write suitable dialogues for each participant giving his her opinion on the topic. Evaluator, you have all been given a few minutes to think on your topic for today's group discussion, which is teenagers are more inclined towards junk foods. You may now begin the discussion. Would you like to start?
Like this way, question may be asked in the examination, in the board HSC examination for 12th standard. So how we have to construct answer, that is given in the next one slide. Discussion on teenagers are more inclined towards junk food. Evaluator, you have all been given a few minutes to think on your topic for today's group discussion, which is teenagers are more inclined towards junk food. You may now begin the discussion. Who would like to start? Rama says, I will start. In my opinion, it is true that teenagers are more inclined towards junk food. They bring pocket money from their parents and buy junk food. It is not good for their health. They are gaining extra weight eating junk food. They get sore throat and cough when they eat oily junk food. Asif says, I partially agree with you. Many students bring lunch box and eat it during recesses. Only a few teenagers are going to junk food, but they too are not fat. They are fit and have good wealth. Arav says, I think we should think in a general perspective. We must agree that the junk food is easily available at the cheapest price. They lack quality, so the teenagers are facing many problems. So they should be made aware of it. Rachana, I agree with Arnav. Junk food is easily available, so the concerned authority must take strict action against them. They should have to check the quality of the products. There is need of awareness drive for telling the adverse effects of the junk food to the teenagers. Evaluator, please conclude. Arav, we can make a conclusion that our teenagers are inclined to eat junk food, so must prevent them. We need healthy person for our society help in this process. In this way, we see how we have to solve the question of group discussion in this slide. आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, ग्रुप डिस्कशनमध्ये वापरले जाणारे जे वाक्यांश आहे ते आपण या स्लाइडमध्ये पाहिलेले आहे. त्याच पद्धतीने ग्रुप डिस्कशनचे उदाहरण टीनेजर्स आर इन्क्लाइंड टुवर्ड्स जंक फूड हे उदाहरण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. कशा पद्धतीने रामा, आसिफ, आरव, रचना त्या ठिकाणी आपलं मत या ठिकाणी मांडतात, विरोधी मत मांडतात किंवा एकमेकाचे मत त्या ठिकाणी त्याला उत्तरे देतात, हे या ग्रुप डिस्कशनमध्ये आपणास पाहावयास मिळालेले आहे. आणि इव्हॅल्युएटर त्या ठिकाणी सुरुवातीला विषय देतात आणि त्या विषयावर ग्रुप डिस्कशन करण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी सांगतात. यानंतर ग्रुप डिस्कशनमध्ये सहभागी असलेले सर्व पार्टिसिपंट त्या ठिकाणी आपापली मते मांडतात, विरुद्ध मते मांडतात, मताशी सहमत होतात आणि शेवटी त्या ठिकाणी इव्हॅल्युएटर हे ग्रुप डिस्कशन थांबविण्यास सांगतात, ते कन्क्लूड करण्यास सांगतात आणि शेवटी एक सर्व पार्टिसिपंटमधील एखादा पार्टिसिपंट त्या ठिकाणी आपले मत त्या ठिकाणी मांडतो आणि हे ग्रुप डिस्कशन त्या ठिकाणी थांबवतो. इन दिस वे, दिस इज द सेकंड वन एक्झाम्पल and this is the answer of this question. So we have to stop here. Thank you very much for watching my video. Thanks a lot.